कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुर्या ब्रह्मादिका उत्तम लोका दासो उत्तम लोका दासो उत्तम लोका दासो काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका
कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला आटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे विठ्ठल तेव्हा आपला उत्सव आहे वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्र यांच्या स्मरणार्थ हा उत्सव आहे का पुण्यवंत व्हावे अशा असतात त्याला प्रारब्ध लागतं बघा आणि काही गोष्टी अशा त्याचं प्रारब्ध काही करू शकत नाही तेव्हा एखाद्या माणसाला श्रीमंत व्हावं वाटत असेल आणि प्रारब्धात नसेल तर किती करा पळसाला पानं जमत नसते बा म्हणून माणसाला मी श्रीमंत होईल ही आशा पूर्ण होईलच सांगता येत नाही बरं काय तर स्वातंत्र्य आहे बा वेदांत शास्त्र असं आहे बा तेव्हा त्याच्यामध्ये प्रत्येकाला ज्ञानवान होता येत नाही प्रत्येकाने म्हटलं मी आमदार झालं पाहिजे शक्य आहे का एखाद्या माणसाने म्हटलं मी मुख्यमंत्री झालो पण नरेंद्र मोदी शक्य आहे का म्हटलं फॉर्म भरा सही घ्या म्हणाला आणता म्हणून माणसाला असं आहे बा सगळ्याला विद्वान होता येत नाही संसारातल्या इच्छा असतात बा शेवटी बा किती प्रयत्न करा गरीबच राहा देवा त्याला इमारत बांधता येत नाही झोपडीतच राहावं लागतं प्रारब्ध आहे का हे प्रारब्ध काय नसते सुखत नसते सर्वांनाच सर्व पण एकाच्या स्वातंत्र्य आहे बा आंधळ्याला वाटत असतं मला डोळे यावे ते प्रारब्ध कर्म असतात पण एका बाबतीमध्ये जीवाला स्वातंत्र्य आहे आणि ते जर कोणत्या बाबतीमध्ये मग कोणी असो आंधळा असो पांगळा असो श्रीमंत असो गरीब असो सुशिक्षित असो अशिक्षित असो कोणत्याही जातीतला असो पुण्यवान होत आहे इथे मात्र जीवाला स्वातंत्र्य आहे कशाच्या बाबतीत पुण्यवान होण्यावर पुण्यवान कशाने होत असतं घेतात सज्जनाची नाव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुण्यवान होत आहे म्हणून एवढ्या बाबतीमध्ये मात्र जीवाला स्वातंत्र्य आहे विठ्ठल तेव्हा ज्या स्थितीमध्ये आनंद आहे केवळ आनंद आहे दुःख नाही त्याला मोक्ष म्हटलं आहे मोक्ष मिळवण्याच्या बाबतीमध्ये सर्वांना स्वातंत्र्य आहे गरीब घाटावरचा भिकारी जरी असेल तरी तो मुक्त होऊ शकतो श्रीमंत नाही बरं का आमदार नाही खासदार नाही काय होणार मात्र काय होऊ शकतो मुक्त होण्याच्या बाबतीमध्ये सर्वांचा अधिकार कसा आहे एक आहे इथे मात्र देवाने स्वातंत्र्य दिलेलं आहे बाकीच्या ह्याच्यामध्ये काय किती प्रयत्न करा धृतराष्ट्राला डोळे आले का मग काय श्रीमंती कमी होती का पण जन्मल्यापासून आंधळा तो आंधळा राहिला का तेव्हा हे कशा करतात पुण्यवान होण्याकरता पण पुण्यवान होण्याकरता तसं काही असावं लागत असतं मनाच्या गोविंद महाराज केंद्राच्या बाबतीमध्ये बरं का शून्यातून जगत निर्माण केलं कशातून आणि आळंदीचं भूषण म्हणजे हे ज्ञानेश्वरी मंदिर केलं विठ्ठल आणि म्हटलं कसं शक्य आहे दादा नाही का मोठ्या मोठ्यानं शक्य नाही आणि कसं शक्य आहे दादा पण करून दाखवा जिज्ञासा होती काय होती
जिज्ञासा होते. म्हणून उच्चांक गाठला. आणि ज्ञानोबाराची कीर्ती जिकडे जिकडे मंगिराच्या द्वारा आणि पसरवली. म्हणून पुण्यवंत व्हावे आणि त्यांच्या प्रित्यर्थात त्यांच्या आणि स्मरण असावं. मार्ग धावून गेले आदि दया मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी मार्ग दावोनी गेले आदि मार्ग दावोनी गेले आदि मार्ग धावून गेले आदि मार्ग धावून गेले आदि मार्ग दावोनी गेले आदि मार्ग दावोनी गेले आदि ना मार्ग धावून गेले आदि मार्ग धावून दयानिधी संतते दयानिधी संतते येनेची पंक्ते साधू जाता येनेची पंक्ते साधू दयानिधी संतते तेव्हा त्यांच्या पुण्य स्पर्धार्थ आपली शेवटची कार्याची कीर्तनाची सेवा आहे. तेव्हा आजच्या या अभंगावरून काला कोणाला वाटायचा, काला वाटू एकमेका. मग तो काल्याचा प्रसंग म्हणलं वाटायचा कोणाला असा प्रश्न उत्पन्न होतो ना. सगळेच मंडळी बसलेले आहे. मग त्याच्यामध्ये कोणाला काला वाटू एकमेका. त्यांच्या संस्थेमध्ये असायचं बा जेवण असायचं वारकरी आम्ही देवत होतो. मग आता बरं का पानं आहेत 100 आणि जेवण्याकरता मंत्री आहे 500. आता कसं शक्य आहे? हा जर 1000 पानं असते तर प्रश्न वेगळा. पण 100 पानं जेवण्याकरता मंडळी उभी किती आहे. मग आमच्या ते मारुती बुवा असायचे. मग ते म्हणायचे म्हणलं का हो? म्हणलं काय? म्हणले आम्ही सगळ्याला जेवण देणार आहोत पण पंक्तीला बसवायचं. ज्याच्या गळ्यामध्ये माळ असेल त्यांनी उभं ठेव. बाई बाई असेल म्हणलं बिन माळ करी बसा. ते 300 उभे राहिले बा. किती पानं किती आहे? 100. 300 आता हे कसं निवडायचे. मग त्याच्यात पुन्हा मग विचारायचे म्हणलं हरिपाठ पाठ आहे का? नाही. बरं ते पुन्हा 200 बघा किती 200 पानं 100 बसवायचे कसे. मग मारुती बाबा म्हणायचे बरं का 9-12 अध्याय पाठ आहे का? नाही. काय करता. आणि म्हणून शेवटी अधिकारी कोण ठरवले म्हणजे 9-12 अधिकारी. त्याला म्हटलं उठा आता जेवायला. त्याप्रमाणे काल्याचा अधिकारी कोण? मग श्रीमंत म्हणा काय श्रीमंत मनुष्य सगळ्या सोयी वगैरे घरामध्ये. शेती तशीच, कंपनी तशीच, घरची मंडळी सगळं काही मनासारखं. पैशाला काही कमीच नाही बा. त्यांना विचारलं म्हटलं का तुम्हाला चांगली सुविधा आहे, सगळं काही आहे. तुम्हाला काय आता बसायला ₹1,00,00,000 काय गाडी आहे. ते मनासारखा मुलगा आहे, श्रीमंत आहे.
गावामध्ये मान आहे, सत्ता आहे, सगळं काही आहे. मग तुम्ही काही भक्ती व्यक्ती करता का? म्हटलं त्या भानगडीत आम्ही पडत नाही. बसा खाली, काय करा बसा. मग काला कोणाला मिळत असते? जो भक्ती करतो, परमात्म्याचं ध्यान करतो, अभंगाच्या पहिल्या चरणात कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला श्रीमंत असू द्या, गरीब नाही का, कोट्याधीश असू द्या, ज्ञानी असू द्या, नवे नवे इंद्र का असे ना, जर भक्ती जर नसेल तर अधिकारी नाही का. असं आहे. भक्तिहीन पशु कशाची वाढला, भक्तिहीन पशु कशाची वाढला, पशु कशाची वाढला, भक्तिहीन पशु कशाची वाढला, नेला कैसा नाही, नेला कैसा नाही, भक्तिहीन पशु कशाची वाढला, भक्तिहीन पशु कशाची वाढला, सटविनेला कैसा नाही, कैसा नाही, सटविनेला कैसा नाही. भक्तिहीन पशु कशाची वाढला, भक्तिहीन पशु कशाची वाढला, सटविनेला कैसा नाही, सटविनेला कैसा नाही. भक्तिहीन पशु कसे नाथ महाराज रागवत नाही बा. भक्तिहीन पशु कशाची वाढला, सटवीने कसा. आमचे ज्ञानेश्वर महाराज आणि रागवता माझी हे भक्तिहीन जडवते जे आले. अगा पृथ्वीवरील पाषाण, काही पाषाण काय कमी असतात ते का भक्ती करतात का कधी? पशु पक्षाच्या जीवनामध्ये भक्ती होत असते का? भक्ती जर नसे पशु जीवन आहे बा. पशु काय करतात? खाणं पिणं, जगण्याकरता खातात, खाण्याकरता काय उपयोग आहे त्याचा? मग काय देणे तो जोडसी नारायण. असं आहे. भक्तीला महत्व आहे. मग गरीब का असेना, आंधळा का असेना,
कसा का पण भक्ती आहे की नाही? दुर्योधनाकडे जात नाही, कबीर भिगुराच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. विदुराच्याकडे काय भक्ती आहे आणि दुर्योधनाकडे भक्ती नाही. विठ्ठल 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 द्वारकेचे राणे पांडव. ज्ञानदेव म्हणे हरिजप करेन नाही, द्वारकेचे राणे पांडव वगैरे. भक्तीला महत्व आहे. मग काल्याचा अधिक कार्य कोण? कंठी धरीला कृष्णवाडी नवघा जनी प्रकाश नाही का? मग काला वाटवण्याचं महाराजे काला कोणाला वाटायचा? काला वाटू एकमेका वैष्णवने का. वैष्णव तुझया अवघी देवावरी वैष्णव तुझया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तुझया, वैष्णव तुझया, वैष्णव तुझया, वैष्णव तुझया. वैष्णव तुझया, वैष्णव तुझया, वैष्णव तुझया, वैष्णव तुझया. वैष्णव तुझया, वैष्णव त्याच्याकरता कंठी धरीला माझी भक्ती बीन जळवते कोण रागवतात ज्ञानेश्वर अगा पृथ्वीवरील पाषाण नसती काय काय उपयोग आहे. सगळं काही आहे. एखादा अशोकाचा वृक्ष असतो, पानं असते, सगळं काही असते, मग त्याची अपेक्षा असते का? मग आंब्याच्या झाडाला का किंमत आहे? त्याला आंबा येतो. अशोकाच्या झाडाला कुठं आंबा येत असे का? फुलं आहे का त्याला? मग झाड कोणाचं श्रेष्ठ? आंब्याचं श्रेष्ठ. मधुर आंबे येतात बरं का. अजूनही आंबे आहे सुद्धा. 500 रुपयाला जोडी जाते. किती त्याला फळं यावी लागत असतात. माणसाला द्राक्षाच्या वेलीला किंमत आहे का घडाला किंमत आहे? घडाला घडच नाही आले तर फेकून तोडून काय करतो का? म्हणलं संत्र्याची बाग तुम्ही तोडून टाकली सगळी. हा म्हणलं 20 वर्ष झाले असून मला संत्रे. हा पण म्हणलं असं काय म्हणलं का सावली करता बांधले. तेव्हा भक्तीला महत्व आहे. भक्ती नाही मग म्हणायला लागले. म्हणलं तुम्हाला प्रसाद मिळेल की नाही? म्हणलं इथे शक्य नाही. माझा तुम्ही उठू लागा की अभंगाच्या 3ऱ्या वाकुलिया ब्रह्मादि वाकुलिया
प्रसाद ब्रह्मदेवाला मिळाला आहे. वाकुलिया ब्रह्माधिकार. मग कोणाला मिळाला? तुका म्हणे आम्ही भूमंडळी, नावी गळी. भक्ती आहे ना, प्रश्नच नाही बघा. म्हणून त्या भक्ती करता परमात्मा असं चोखोभराच्या अस्थीला वंदन करतात. आहे का नाही? काय श्रीमंत आहे का चोखोभर आहे? पण अस्थीला काय करतात? आणि पहिला मान पंढरपुरात कोणाला दिला? चोखोभराला दिला. कशामुळे दिला? भक्ती होती म्हणून. तो प्रसाद कोणाला मिळाला? तुका म्हणे वाकुलिया ब्रह्मादिक मोठे करे, पण प्रसाद कुठे आहे? गरीब लहान आहे, चोखोभर आहे, तरी प्रसाद आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संग विठोबा. कंठी धरिला कृष्ण मानी, 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 कंठी धरिला कृष्ण मानी. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला
वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम महाकाला कुठे गेला परमेश्वराने तुका म्हणे वाळवंटण बरवे नीट उत्तम यमुनेच्या तीरावरती हा कदम केला आहे. अनेक लीला भगवंताने केल्या त्याच्यामध्ये एक काल्याची लीला आहे. असा गोड आहे हा परमात्मा. आणखी लीला घेऊनच जन्माला आलेला आहे. त्या गोकुळामध्ये आणखी नाना प्रकारच्या लीला परमात्मा करतो. तेव्हा महाराज परमात्मा म्हणतात रांगत कसे होत होते अशी तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रंगनी रंगनाथ तुम्हा देखी लागले रंगनी रंगनाथ तुम्हा देखी लागले आले की विठ्ठल चल तेव्हा भगवंताने काल्याची लीला केली आहे. त्यापूर्वी काल्याची लीला करण्याकरता गायी राखण्याकरता परमात्मा जात असत. मग गायी राखायच्या. मग यशोदा कृष्णाला गुराख्याचा पोशाख करून द्यायचे. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठ हातामध्ये काठी खांद्यावरी कांबडी कांबडी
हातामध्ये काठी हातामध्ये काठी अंगावरी काठी मग खेळ खेळ किती वेळपर्यंत करतात? काही मर्यादा असते की नाही? कीर्तनाचे सुद्धा किती असते मर्यादा. नाही तर मग एखादा कीर्तनकार 9 ते 11 कीर्तन असते. अरे काही 11 वाजून गेले, 12 वाजले, माझा फवारत व्हायचा. टाळकरी टाळ वाजत तरी लक्षात येत नाही बघा. म्हणजे टाळकरीच म्हणतात ज्ञानेश्वर खांदी भार. आता काय खेळ आहे? झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या 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 दारुणी सकळ आले गोपाळ आले गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. मग यमुनेच्या तीरावरती असलेला मोठा खडक आहे, त्या खडकावर ते परमात्मा उभे राहिले. मग आता सगळ्या शिदोऱ्या सोडल्या का? आता वारकरी म्हणजे काय श्रीमंत आहे का? वारकरी म्हणजे आमचे शिदोरी कशी असते? आमचे पांडुरंग वैद्य असायचे, ते सांगायचे करवती भोजन. करवती भोजन म्हणजे समोर पिठलं आणि पाठीमागे भाकरी, काही कोशिंबिरी, काही चटण्या, फळभाज्या. आणि मग काय विचारता? ती वारकऱ्याची शिदोरी. त्या भाकरी म्हणजे केवढ्या? एक एक भाकर म्हणजे भाकरी म्हणजे गाड्याचा चाकच बघा. एक चतपर जरी खाल्ली 2 दिवस पोट. समोर पिठलं, पाठीमागे भाकरी. आणि नाही पिठलं असेल तर चटणीचा मिरच्याचा गोळा आणि लासलगावचा कांदा दणकुळा.
भगवान म्हणायला लागले आमची शिदोरी श्री बालाजीचा माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय नाही तरी घरा जाय नाही तरी घरा जाय. माझी आहे तैसी आहे नाही तरी घरा जाय या माय नवनीत आणावी आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय सोनिया नवनीत आणावे तैसी पाहे तरी घरा जाय सोनिया माये नवनीत आणावे. भगवान म्हणाले उठा म्हणाले जमणार नाही आमच्या समोर मग काय करायचं चोरो नियम आहे नवनीत आणा म्हणलं आई वडिलाकडून चोरून आणा म्हणतात म्हणलं आता आई वडील काय मसनातून आणायचे का कुठं आहे म्हणलं मग आता आमचे मायबाप कोण आहे म्हणलं तोच आहे की विठ्ठल ठाला कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंध चुलता कृष्ण माझा बहीण बंध चुलता कृष्ण माझा बहीण बंध चुलता कृष्ण माझा माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू तुला कृष्ण माता बहिण बंधू तुला कृष्ण माता बहिण देवाशिवाय आम्हाला कोण आहे इथे विद्यार्थी लोक येत असतात आम्ही विचारत असतो अरे इथे आला तू तुझ्याला काही नाही ते काही आणि ते आळंदीला आलेला आहे कोण आहे तुझं आमची माऊली आहे इकडं. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू तुरी मग पाया वेगळे. काम हे हरी माझे कोण नाही घरी नका करू तुरी मग पाया वेगळे. मग कोण आहे तुला जसा विद्यार्थी म्हणत असतो आमचे ज्ञानेश्वर महाराज काय संबंध आहे बरं का साधकाचा दर्शने हरे सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा महाराज असे हे सगळं म्हणून काढा मग म्हणायला लागले भगवंतानी त्याचा भाव पाहिला आणि आपल्या काल्यामध्ये देवाची शिदोरी म्हणजे काय श्री महाराज सभे श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बासुंदी ला म्हणजे जी म्हणजे शी म्हणजे शिरा त्याच्यात दोन प्रकार बरं का एक गणपतराव आणि एक सखाराम गणपतराव म्हणजे गुळाचा आणि सखाराम म्हणजे साखरेचा विठ्ठल देवाने त्यांचा भाव पाहिला नदी समुद्रात मिळाली की पूर्ण होत असे त्याप्रमाणे ज्या ऐश्वर्यामध्ये भगवान आहे त्याच ऐश्वर्यामध्ये आपल्या भक्ताला केला असेल असं आहे ना देवभक्त दोन्ही एक रूप भक्त दोन्ही एक रूप झाले म्हणून जसा परमात्मा असतो त्याप्रमाणे पदी आपुल्या बैसले आपल्यासारखं करतात असं आहे म्हणून देवाने सगळे गोपाल आपलं स्वरूप करून टाकलेलं आहे
असा जो काला तो यमुनेच्या तीरावरती काला वाटू एकमेका वैष्णवनिका सम. तो काला म्हणजे हाताळ देत नाही बा. मग काय करायचा? काला वाटू एकमेका विठ्ठल विठ्ठल एकमेका देवमुखी सुखी घालू हातावर नाही देत होते. मग देवाच्या तोंडात भक्त घालतात, भक्ताच्या तोंडात कोण घालतो? बरोबर, हा भक्तीचा आनंद आहे. नाही या आनंदाची जोडा. मुलगा आपल्या घासातला घास बापाच्या तोंडात घालतो, बाप आपला घासातला घास मुलाच्या तोंडात घालतो. असा भक्तीचा आनंद आहे. म्हणून एकमेका देवमुखी सुखी घालू असा हा अपूर्व आनंद. आणि आमच्या गोविंद महाराजांनी ज्ञानोबराच्या या दर्शनाचा द्वारा आनंद दिला असं त्यांचं वर्णन केवढं करावं. म्हणून त्यांच्यावरती निश्चित ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणखी चिकाटीने उभारलं म्हणून ते ज्ञानेश्वर महाराजांचे महान भक्त आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मावली मावली तुका ज्ञानेश्वर मावली यावरून आणि गोविंद महाराजांच्या या कार्यावरून खरोखरच त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा काय मिळाला होता? प्रसाद. आणि ते म्हणायचे ज्ञानोबराची कृपा असेल तर आमचं मंदिर होईल. म्हणून ज्ञानोबराच्या कृपेने आणि हे आणखी मंदिर गोविंद महाराजांनी आणि हे केलं. पुण्यवंत व्हावे तुका म्हणे नाही का, कीर्तिरूपे म्हणून गेले तरी कीर्ती जैशीच्या तशीच आहे. विठ्ठल एका मरणेची सरे अनुत्तराची उरे कीर्ती मागे. अशा यांना गोविंद महाराजांना नमस्कार करून झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करू. तुका म्हणे भूमंडळे तुका म्हणे भूमंडळे तुका तुका म्हणे भूमंडळे
वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय करोणी आरती आजी ओवाळू श्रीपती आजी पुरवे नवसदन काळा दिवस भाऊ सगळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरवे नवसदन काळा गाव आहे टाळी उभा निज जवळी आज पुरवे नवसदन काळा दिवस प्रेमात प्रेमारती गोविंदाचे ओवाळती धरते लोचना नित्य धरते अवलोकन बाळा प्रौढानी मुद्रा ओवाळती परमानंदा धन्य लोचना नित्य करते अवलोकन रामा म्हणे के सेवाचे